तर रायगड आपण आता वरपर्यंत चढत आलोय. हा रायगडाचा बालेकिल्ला आहे. रायगड हा खाली तिथे पाताळचा वाडा आहे. इथे आलात की तो पाताळचा वाडा दिसेल. सकाळी आपण त्याच रूटने वरती आलो पण तो धुक्यामुळे आपल्याला दिसला नाही. अवशेष आहे तो. हा तो महासाहेब जिजाऊंचा वाडा आहे पाचाडचा. तिथून रायगडाची खरी सुरुवात होते. समकालीन कागदपत्र जेव्हा आपण वाचून बघतो किंवा वरचा जो जगदीश्वरासमोरचा शिलालेख आपण वाचतो तेव्हा रायगडावरच्या काही वास्तूंचा उल्लेख त्या शिलालेखामध्ये. पण समग्र रायगड जर आपण वरतून बघितला तर तिथे त्या वास्तू नाहीयेत. पण त्या वास्तू त्या नाचण टेपाची गुहा यासाठी कारण इथे काही वर्षांआधी उत्खनन झालं. त्या उत्खननामध्ये काही अश्मयुगीन अवजारे इथे सापडलेली आहेत आपल्याला. त्याच्यामुळे रायगड हा किती जुना आहे याचा आपल्याला अंदाज बांधता येतो. आता महाराजांनी रायगड घेतला त्याच्यानंतर महाराजांनी रायगडाची नियुक्ती राजधानीसाठी का केली हे आपण पूर्ण प्रवासामध्ये जाणून घेऊ की महाराजांनी रायगडच का फक्त निवडला आणि महाराजांच्या हिंदवी स्वराज्यामध्ये रायगडाचं योगदान काय आहे हे आपल्याला समजेल त्याच्यानंतर.